नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून पाळायचे नियम आज आपण बघणार आहोत. तर जास्ती वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आणि स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांत हा स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे, सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, किंक्रांत म्हणजे काय, अशी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान आणि दान, देवाचं दर्शन याला खूप विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. चला तर पाहूयात. यंदाच मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान, धर्म, कर्म करू शकता आणि ओसायला देखील जाऊ शकता. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल, म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा टिळा लावला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून वासाकरता जाईचे फूल तसेच पायस भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषण अर्थ मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अनादर करणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार बनता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत जे खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी देखील हे रंग वापरले जातात.
यातला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते. महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं. त्याबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरून हिरवा रंग देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचे असते, कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हळदी कुंकू यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो. यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूप जास्त आहे. जर शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा रंग आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा केशरी रंग त्या ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचं प्रतीक मानला जातो. केशरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी नेसली तरी देखील तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. यानंतर स्त्री वर्गाचा सर्वात आवडता रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग खूप आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं. एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं. यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्त्व आहे. तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसू शकता. तर हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे घातल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, ज्या रंगाची साडी किंवा वस्त्र आपण परिधान करू नये असं सांगितलं जातं. मुख्य म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावर्षी 2026ला संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आहे. यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा विशेष असा समावेश असतो. यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान काठपदरच्या साड्या घालतात आणि ओसायला जातात. हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात. यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच हव्या. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं देखील धर्मशास्त्र सांगतं. यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहे. बांगड्या घालायचे नियम देखील आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो, म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता, याला वाढवा असं म्हटलं जातं. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहेत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका. टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. यासाठी टिचक्या बांगड्या असतील तर लगेचच हातामधून दूर करा.
आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, या कारणानं आपण हळदी कुंकू लावावं का? हळद लावली तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आहे. आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी देखील काही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपला कोणताही शृंगार पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला देवीने मोती धारण केलेला आहे, यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे, यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे, त्यामुळे पायस म्हणजे खीर या दिवशी आपल्याला चुकूनही खायची नाही आहे. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं. यासाठी ती पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे, यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवभांडं, गाईला घास, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचं यथाशक्ती दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये करी दिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये असे देखील सांगितले जाते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं. तसेच या दिवशी केस धुतले जात नाहीत. दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करू नये. या दिवशी किंवा देवाची पूजा करून गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावं, शांत चित्त ठेवून सर्वांशी प्रेमानं वागावं. कुलदैवतेचे तसेच सर्व देवांचे पूजन करावे, नामस्मरण करावे, नामजप करावा. काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावीत. या दिवशी लांबचा प्रवास देखील करू नये. या दिवशी शुभ कार्य देखील केले जात नाही. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा सण साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातलं जातो. परंपरेनुसार ज्या पद्धतीनं नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातला जातो. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोरनान करता येतो. तसेच काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील बोरनान घालण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावे. या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्ताशे, बोरं, करवंद, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरा घालावा आणि सध्या लोक यामध्ये बिस्किट, चॉकलेटचा देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी देखील बोलवावे.
खाली स्वच्छ आसन पसरवून किंवा पाट ठेवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा, बाळाला त्यावर बसून औक्षण करावं आणि मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे आणि इतर मुलांना ते लुटायला सांगायचं. आता पुढचा प्रश्न आहे, बोरनान का करायचं? याच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची दृष्टी आणि वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं. लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहे. त्यांच्यावरती वाईट विचार, वाईट दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवरती बोरनान केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळामध्ये मिळणारी फळं मुलांना खायला दिली जातात. त्यांना मज्जा यावी म्हणून ही फळं वेचून खाण्याची संधी दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपण आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी हळदी कुंकू आणि बोरनान करता येतं. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. ही माहितीच्या आधारे दिलेली आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.